हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी आनंदाची बातमी की नक्कीच आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने होमगार्ड भरती जाहीर केलेली आहे महाराष्ट्रासाठी. होमगार्ड महाराष्ट्रासाठी भरती निघालेली आहे. तर इथं जे म्हटलं आता मी संपूर्ण माहिती या व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यासाठी इथं जी आर आलेले आहे व त्या जिल्ह्याची भरती चालू झालेली आहे. होमगार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करणं चालू झालेलं आहे. तर संपूर्ण इथं मी जी आर बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. अप्लाय प्रोसेस, त्याच्यानंतर कोणते कोणते जिल्हे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला शारीरिक चाचणी काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, पगार किती असणार आहे आणि आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, संपूर्ण माहिती टोटल तुमच्या समोर मी सादर करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. तर चला आपण सुरू करूया व्हिडिओला आता. तर जसं की तुम्ही बघू शकता मी त्यांच्या साईडवर आलेलं आहे. एकदा रिफ्रेश करून घेतो मी तुमच्या समोर. तर या साईडवर आलेलं आहे, इथे रिफ्रेश केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही होमगार्ड महाराष्ट्रासाठी भरती आहे सेंट्रल डाटा मॅनेजमेंट सिस्टम कडून. ओके, तर इथं होमगार्ड नोंदणी इथं तुम्ही बघू शकता. होम बटन दिलेलं आहे, होमगार्ड कॉर्नर, ड्युटी डिप्लॉयमेंट, याच्यासाठी भरपूर इथं ऑप्शन दिले. अबाउट यूज वगैरे, एम्प्लॉयमेंट, ट्रेनिंग कसं असतं त्याच्याबद्दल दिलेलं आहे. त्याच्यानंतर होमगार्ड नोंदणी 2024. ओके, इथे लिहिलेलं आहे होमगार्ड नोंदणी 2024 साठी चालू झालेलं आहे. जिल्हा निहाय माहिती पत्रक जाहिरातीकरता खाली लिंकवर क्लिक करा. म्हणजे आपल्याला ज्या पण जिल्ह्यामध्ये आपण असाल, जसं की जिल्हे दिलेले आहे सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, तर आपल्याला त्या जिल्ह्याचा पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्यायचा आपल्या जिल्ह्यानुसार. ओके, आता सध्या आता 5 जिल्ह्यांची जी आर आलेली आहे भरतीसाठी ऑनलाईन आपल्या चालू झालेली आहे 5 जिल्ह्यांसाठी. ओके, सगळ्यात पहिला जिल्हा जो असणार आहे तर साताऱ्यासाठी चालू झालेले आहे ऑनलाईन अप्लायसाठी. ऑनलाईन अप्लायसाठी चालू झालेली डेट आहे त्यांची 15/7/2024 पासून ते 31/7/2024 पर्यंत त्यांची ऑनलाईन अप्लाय डेट चालू झालेली आहे. इथं त्यांचा पीडीएफ फाईल तुम्ही इथून ओपन करू शकता, जिल्ह्याची आवश्यकता माहिती वगैरे वाचू शकता. ओके, त्यानंतर नांदेड जिल्हा आता आजच त्याचा जी आर आलेला आहे, म्हणजे ऑनलाईन अप्लायसाठी आलेला जी आर आलेला आहे. उद्यापासून त्याची ऑनलाईन अप्लाय चालू होणार आहे. इथं 25/7/2024 पासून ते 14/8/2024 पर्यंत मित्रांनो इथून त्याचा पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांचा पण 25/7 उद्यापासून चालू होणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि 14/8/2024 पर्यंत असणार आहे. इथून त्यांचा पीडीएफ तुम्ही रत्नागिरीचा पण बघू शकता. त्यानंतर जळगाव जिल्हा 25/7/2024 ते 14/8/2024 पर्यंत त्याची ऑनलाईन अप्लाय डेट असणार आहे. इथून तुम्ही त्यांचा पण पीडीएफ डाउनलोड करू शकता. चंद्रपूरसाठी पण 25/7/2024 ते 10/8/2024 पर्यंत असणार आहे. इथं तुम्ही त्याचा पण पीडीएफ डाउनलोड करू शकता वाचण्यासाठी. ओके, तर आता तुमच्या समोर मी आता आणि का संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर त्यापैकी मी एका जिल्ह्याचा पीडीएफ तुम्हाला वाचून दाखवणार आहे इथं आता, कारण की शारीरिक चाचणी वगैरे सगळ्यांची सेमच असणार आहे. त्यानुसार मी आता जळगावचा पीडीएफ इथं वाचून दाखवतो तुम्हाला, जळगाव जिल्ह्याचा. कारण की जळगाव जिल्ह्याचा पीडीएफ त्यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. बाकीच्या पीडीएफ मध्ये इतके खास नाही, तो सगळी तुमच्या समोर ओपन करून दाखवतो एकदा. ते पीडीएफ सगळे बघू शकता तुम्ही. आता एका मी वाचलेले आहे सगळ्यात आधी. इथं बघू शकता तुम्ही. हा जो आता साताऱ्यासाठी हा जे जिल्हा होमगार्डसाठी आहे साताऱ्याचा पण तुम्ही असा डाउनलोड करू शकता आपल्या समोर. त्यानंतर इथं बघू शकता त्याची माहिती दिलेली आहे. 5 पेजचा पीडीएफ आहे हा. त्यानंतर इथं हा जो आता नांदेड जिल्ह्यासाठी आहे, नांदेड जिल्ह्याचा पीडीएफ आहे. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याला. बघू शकता इथं भुरकट दिसतो थोडं. त्यानंतर इथं नेक्स्ट वाला जो इथं रत्नागिरी जिल्ह्यासाठी इथं बघू शकता तुम्ही. रत्नागिरी जिल्ह्यासाठी होमगार्डसाठी दिलेलं आहे. त्यानंतर इथं आता बघू शकता तुम्ही चंद्रपूरसाठी बघू शकता त्यांची पीडीएफ अशा प्रकारे आलेली आहे. ओके, चंद्रपूरसाठी. आणि इथं माहिती पण कमी दिलेली, 4 पेज मध्ये दिलेली. ओके, इथं 5 पेज मध्ये दिलेली आहे. जळगावच्या पीडीएफ मध्ये ओपन करायला गेलं तर पीडीएफ पण सुद्धा क्लिअर पण इथं जळगाव जिल्हा होमगार्ड भरती नोंदणी 2024 आणि त्याचं संपूर्ण माहिती दिली. 7 पीडीएफ फाईल इथं म्हणजे 7 पेज मध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली. पीडीएफ मध्ये दिसायला अतिशय चांगल्या प्रकारे दिसतो. पण हा पीडीएफ मध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, तुम्ही ऐकून घ्यायची. ओके, तुम्हाला पीडीएफ मी दाखवून दिलेली आहे. तर सुरू करूया आपण. स्क्रीन थोडी मोठी करून घेऊया. तर सगळ्यात आधी आता बघू शकतो तुम्ही. आता मी जळगाव बद्दल सांगतोय, तर असं थोडी की जळगाव बद्दलच नाहीये, सगळ्यांसाठी एकच इथं अटी असणार आहे. तर सगळ्यात आधी माहिती पत्रक, आपल्यासाठी जे माहिती पत्रक आहे ते वाचून दाखवतो. माहिती पत्रक होमगार्ड संघटना. ओके, तर उद्देश काय त्यांचा, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी व तसेच आपत्कालीन मर्यादाकालीनचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. अशा प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे इथं मित्रांनो. तो होमगार्ड सदस्य नोंदणी करता उमेदवारांची मार्गदर्शन सूचना इथं सूचना दिलेली आहेत. आपण एक स्टेप बाय स्टेप संपूर्ण पीडीएफ वाचून घेणार आहोत. ओके, तर सगळ्यांसाठी सेमच असणार आहे बरं, असं काही नाही तिथं.
प्रत्येक जिल्ह्यासाठी सेमच असणाऱ्या सूचना वगैरे. तो होमगार्ड सदस्यत्व. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार हमी नाही. ओके. तसेच हे सदस्य तत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेच्या पुढे 3 वर्ष टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणी करू शकतात. म्हणजे तुम्हाला आता इथं अप्लाय केल्यानंतर 3 वर्षापर्यंत सेवा करायला भेटेल. 3 वर्षानंतर तुम्हाला परत रिन्यू करावं लागेल. रिन्यू एम्प्लॉयमेंट आपल्याला रिन्यू करावं लागेल तो फॉर्म परत. तर पुढे आपल्याला अशा प्रकारे असतं. 58 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता इथं होमगार्ड ड्युटी. 2 नंबरला होमगार्ड सदस्याचे कर्तव्य तुमच्या कर्तव्याबद्दल सांगून देतो. होमगार्ड सदस्य दररोज कर्तव्य दिले जात नाही. त्यांना दररोजचं कर्तव्य भेटत नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य व आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक, मनोचन, पूर्वविमोचक व तसंच रोगराई व महामारी काळात व संप काळात प्रशासनात मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात. म्हणजे इथं कसं असतं की ज्या टायमाला पोलिसांच्या मागणी असते, पोलीस दलामध्ये बंदोबस्तसाठी मागणी असते, जास्त पोलीस वगैरे लागत असतात, त्या टायमाला इथं होमगार्डची सुरक्षा घेतली जाते. होमगार्डकडून सुरक्षा घेतली जाते. त्यासाठी मागवले जातात. तुम्हाला रोज रोज तिथं काम नसणार आहे. ओके. तर इथं जे कसं असणार आहे, होमगार्ड नादेह भत्ते, होमगार्डचे भत्ते वगैरे आपण बघून घेऊया. आपल्याला कसं असणार आहे, होमगार्ड सदस्य बंदोबस्त काळात प्रतिदिन आपल्याला 570 रुपये भेटणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला ड्युटीवर बोलवण्यात जाईल त्या दिवशी तुम्हाला 570 रुपयाचे देण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर कर्तव्य भत्ता झाला तुमचा 570 रुपये. ओके. त्यानंतर पुढे 100 रुपये तुम्हाला देणार आहे. उपहार भत्ता दिला जातो. ओके. म्हणजे 670 रुपये. ओके. 100 रुपये पकडून उपहार भत्ता धरून. तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता दिला जातो व 100 रुपये भोजन भत्ता दिला जातो. 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी आपल्याला 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 670, 35, 100 आणि साप्ताहिक मध्ये 90 रुपये. त्या अशा प्रकारे तुम्हाला हे कवायतीसाठी दिले जातात. अशा प्रकारे ते असतं. तर तुम्हाला म्हणजे 700 रुपयापर्यंत इथं पर डे तुम्हाला भेटू शकतात. 670 तर इथं खुल्ले होता. 700-800 रुपयापर्यंत तुम्हाला भेटू शकता. ज्या दिवशी तुम्हाला ड्युटी असेल त्या दिवशी तुम्हाला 700 ते 800 रुपयापर्यंत इथं पर डे भेटू शकतो. अशा पद्धतीने ते असतं. ओके. ज्या दिवशी ड्युटी असेल त्या दिवशी शास्ती बद्दल. आता होमगार्ड सदस्यांची दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु आवश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्य करता विनाकारण अनुपरिस्थिती राहण्यास कर्तव्यामध्ये करण्याच्या आदेशावरून पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम 1987 कलम 7 ते 99 बंडतर्फ किंवा 250 रुपये इतका दंड आणि 3 महिन्यासाठी कैद अशी शिक्षा करण्यात तरतुदीत आहे. म्हणजे इथे काय दिले, शास्ती. होमगार्ड सदस्यांनी कधी वगैरे कार्यकार नीट नाही केली, म्हणजे बंदोबस्त या टायमाला तुम्ही शिस्तभंग केली, काही केली, आपले कर्तव्य पार नाही पाडले, तर त्या तुमच्यावर आपल्या कारवाई पण होऊ शकते. अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे. आपल्या कारवाईचं आपल्याला पालन करायचंय, नाही तर तुम्हाला बंडतर्फ करण्यात येईल, 250 रुपये फाईन देण्यात येईल आणि 3 महिने तुम्हाला कैद पण दिली जाणार आहे. अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर होमगार्डची नोंदणी. तो होमगार्ड नोंदणी करता कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारले जात नाही. तर तुम्हाला इथे कोणतीही प्रकारची फीज नसणार आहे चलनसाठी. ओके. सदस्यत्व करिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंबन करू नये. याकरिता कोणीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जळगाव किंवा जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक जळगाव त्याची संपर्क साधावा. कोणी तुम्हाला होमगार्ड भरतीसाठी लावून देतो, असे पैसे वगैरे मागत असेल त्यांच्या तुम्ही कारवाई करू शकता. तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा पोलीस अधीक्षक जे असतात आपल्या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक त्यांच्याकडे जाऊन संपर्क साधून त्यांच्यावर कारवाई करू शकता. ओके. कोणाचा वशिलाबाजी पण इथे होणार नाहीये. जे पण होणार आहे भरतीच्या नियमानुसार होणार आहे. आपण ते नियम आता पुढे बघणारच आहोत. आपली शारीरिक चाचणी वगैरे काय असणार आहे. 6 नंबरला होमगार्ड सदस्याचे फायदे आपण बघूया. 1 नंबरमध्ये सैनिकी गणवेश व परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण. म्हणजे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मध्ये पोलिसाच्या वर्दीसारखे खाकी घालायला भेटते, तो मान भेटतो तुम्हाला. विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण पण तुम्हाला भेटून जातं.
सैनिकी प्रशिक्षण म्हणजे पोलिसांना जे प्रशिक्षण भेटलेले असेल तुम्हाला पण मिळून जाते, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. 3 वर्ष सेवापूर्ण होमगार्ड, राज्य पोलीस दल व ज्यांची 3 वर्ष पूर्ण सेवा झालेली आहे त्यांना राज्य पोलीस दल, त्यानंतर वन विभाग व अग्निशामक दलामध्ये 5% आरक्षण दिले जाते. ओके, आपण दुसरा एक बेनिफिट आहे, तुम्हाला 5% आरक्षण भेटतं 3 वर्ष तुम्ही कंप्लीट ड्युटी केल्यानंतर. प्रथमोपचार व अग्निशामक विनमोचक यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला याचे प्रशिक्षण सुद्धा भेटते. बाकीचे प्रथमोपचार, अग्निशामक, विनमोचक याच्यासारखे आपल्याला प्रशिक्षण त्यांच्याकडून भेटून जातं. त्यानंतर आपल्याला 4 नंबरला गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदके सुद्धा मिळतात तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर 5 नंबरला स्वतःचा व्यवसाय, शेती सांभाळत देश सेवासाठी करण्याची संधी. तुम्ही स्वतःची शेती वगैरे व्यवसाय वगैरे सांभाळून सुद्धा इथं जॉईन करू शकता, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे इथं. ओके, आता जो होमगार्डची नोंदणी असं जळगाव जिल्हा लिहिले पण सगळ्यांसाठी सेमच असणार आहे. ओके, तर होमगार्डची नोंदणी जे नियमांसाठी होमगार्ड सदस्य नोंदणी पात्रक निकष सगळ्यांसाठी सेम, प्रत्येक जिल्ह्यासाठी सेमच असणार आहे. इथं जे असणारे शैक्षणिक अर्थ आपल्या कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा, म्हणजे आपण कमीत कमी 10वी पास असली पाहिजे, SSC पास आपलं आवश्यक आहे. ओके, शारीरिक पात्रतामध्ये आपण बघायला गेले 31/7/2024 रोजीपर्यंत. ओके, आपली शारीरिक पात्रता काय असणार पाहिजे, म्हणजे या तारखेपर्यंत आपली शारीरिक पात्रता लिहिलेली आहे, इथपर्यंत आपल्याला ते गृहीत धरलं जाणार आहे. वय आपलं सर्वात वय 20 ते 50 वर्ष होमगार्ड नोंदणीसाठी आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, 31/7/1974 नंतर ते 31/7/2004 पूर्वी पर्यंत इथं अप्लाय करू शकता, अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे. इथं जे लिहिलेलं आहे ना 31/7/1974 नंतर ते दिनांक 31/7/2004 पर्यंत तुम्ही असाल, याच्यामध्ये आपला काही जन्म असेल तर आपण इथं 100% अप्लाय करू शकतो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके, इथं जन्मतारीख आपल्याला चेक करून घ्यायची. 1974 नंतर जे पण असेल ते अप्लाय करू शकता. उंची, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर व महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर असणार आहे. त्यानंतर छाती फक्त पुरुष उमेदवारांकरता छाती असणार आहे. ओके, न फुगवता आपल्याला 76 सेंटीमीटर व कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे, म्हणजे 5 सेंटीमीटर आपल्याला फुगवून दाखवायची त्यांना. ओके, नाही तर पण आपल्याला अपात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही. जे अपात्र ठरले इथं छातीमध्ये वगैरे त्यांना पुढील चाचणी होणार नाही. आपल्याला उंची आणि छाती कंपल्सरी असणार आहे. ओके, त्याशिवाय तुम्हाला पुढे जायला मिळणार नाही. आवश्यक कागदपत्राबद्दल बोलूया आता. आवश्यक कागदपत्र जे असणार आहे आपल्याला इथे सगळ्यात आधी जे असणार आहे रहिवासाचा पुरावा, मतदान व ओळखपत्र व आधार कार्ड असणार आहे. त्यानंतर 2 नंबरला शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व जन्मदिनांक व पुरवण्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे आपल्याला 10वीचा. त्यानंतर तांत्रिक अर्हता धारक करिता असल्यास तस्म प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर खाजगीमध्ये नोकरी करत असाल त्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, म्हणजे आम्हाला काही हरकत नाही बा, तुमच्या इथं पण काम केले त्यांना ते लागणार आहे खाजगीमध्ये असाल तर. त्यानंतर इथं 3 महिन्यांची आतील पोलीस चारित्र्य पडताळणी आपल्याला लागणार आहे. 3 महिन्याच्या आतील आपल्याला पोलीस चारित्र्य पडताळणी हे सर्टिफिकेट आपल्याला पोलीस चारित्र्याकडून आपल्याला बनवून घ्यायचं 3 महिन्याच्या आतमधलं. त्यांना दिवस सांगायचा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते आम्हाला पोलीस चारित्र्य पडताळणीसाठी सर्टिफिकेट पाहिजे होमगार्ड भरतीसाठी, ते तुम्हाला भेटून देईन. ओके, म्हणजे आपल्याला 6 डॉक्युमेंट, आपल्याला 5 ते 6 डॉक्युमेंट इथे कंपल्सरी लागणार होते. अशा प्रकारे शारीरिक क्षमता ते कशा पद्धतीने असणार बघूया आता. इथं उमेदवारांना धावणे शारीरिक चाचणीमध्ये किमान 10 गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असून धावणे चाचणीमध्ये अपात्र ठरल्यास उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही. तर तुम्हाला धावण्यामध्ये 10 गुण प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेपला जायला भेटणार आहे, नाही तर तुम्हाला अपात्र ठरल्यावर जाणार आहे. इथं तर धावणे गुण यांची पद्धती लिहिलेली आहे इथं महिला व पुरुषांसाठी दोघांसाठी, पुरुष उमेदवार व महिला उमेदवारांसाठी धावण्यासाठी. तर पुरुष उमेदवारांसाठी जे इथं असणारे 1600 मीटर धावणे असणारे इथं त्यांच्यासाठी ते 20 गुण असणारे. ओके, तर महिला उमेदवारांसाठी जे असणारे इथं 800 मीटर धावणे त्यांच्यासाठी 25 गुण असणारे, अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहे. ओके, तर आता आपल्याला इथे 1600 मीटर धावण्यासाठी टाइम दिलेला आहे त्यांनी कमीत कमी आपल्याला 5 मिनिट 10 सेकंद, त्यापेक्षा कमी आपण याच्यामध्ये धावलेत आपल्याला 20 गुण देण्यात येतील. आणि महिला उमेदवारांसाठी आपण 800 मीटर कधी 2 मिनिटे 50 सेकंद, त्यापेक्षा कमी काळामध्ये आपण पूर्ण केले आपल्याला 25 गुण देण्यात येतील. अशा पद्धतीने त्यांनी इथं स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे आपल्याला किती किती गुण मिळतील. ओके, तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथं टाइम वगैरे पण दिलेला आहे, वाचून घ्यायचे आपल्या पद्धतीने अशा पद्धतीने. ओके,
त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. तर आता पुरुष उमेदवारांसाठी घोड्याचं वजन असणार आहे 7 किलो 260 ग्रॅम वजनाचा घोडा फेकावा लागेल. तर या घोडा फेकाची खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. तर घोडा फेकीची अंतर मीटर मध्ये आहे तर गुण दिलेले आहे. आता 8.50 मीटर घोडा किंवा जास्त फेकल्यास आपल्याला 10 गुण मिळणार आहे. ओके, त्यापेक्षा आपण जर कमी फेकला 7.90 मीटर फेकला जास्तीत जास्त 8.50 पर्यंत फेकला 9 गुण मिळणार आहे. अशा प्रकारे दिलेले. 7.30 मीटर फेकला जास्तीत जास्त 7.90 पर्यंत फेकला तर आपल्याला 8 गुण मिळणार आहे. त्यानंतर 6.7 मीटर फेकला त्यानंतर 7.30 पर्यंत गेला असा तर 7 गुण आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी इथं दिले गेलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता आपल्याला. ओके, इथं संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. आता आपल्याला 10 पैकी 10 मार्क पाडायचे समजून चालायचं इथं सिलेक्शन प्रोसेससाठी. आता महिला उमेदवारास 4 किलो वजनाचा घोडा फेकावा लागेल. ओके, त्या घोडा फेकीचे अंतर मीटर मध्ये असतं. तर घोडा फेकीचे अंतर मीटर मध्ये आहे. तिथे आपल्याला जे गुण वगैरे काय असणार आपण बघून घेऊया. आता तर 6 मीटर किंवा जास्त घोडा फेकला आपल्याला 10 गुण मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण कधी 5.50 मीटर किंवा जास्त 6 मीटर पर्यंत फेकला तर 8 गुण देणार आहे. 6 मीटर पेक्षा कमी जर असणार त्यांना 8 गुण. 5 मीटर किंवा जास्तीत जास्त 5.50 मीटर पेक्षा कमी असेल तर त्यांना 6 गुण देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळं माहिती त्यांनी दिलेलं आहे. ओके, 4 किलोचा आपला घोडा असणार आहे मुलींसाठी महिलांसाठी. आता टीप पासून घेऊया आपण. इथं जास्तीत जास्त 3 वेळा संधी देण्यात येईल. ओके, अधिकात्म अंतर्ग्राहक धरल्या येईल. अशा पद्धतीने चांगलं आहे. आपल्याला 3 चान्स मिळणार इथं घोडा फेकण्यासाठी. तर 3 चान्स मध्ये आपल्याला करून घ्यायचे. अंतर्ग्राह्य धरण्यात जाईल असं सांगत आहे ते. 3 चान्स मध्ये जे जास्तीत जास्त अंतर असेल ते अंतर इथं आपल्याला आपल्यासाठी असणार आहे. आउट ऑफ तुम्ही फेकून दिला तर एका याच्यामध्ये तुम्ही बाहेर तुम्हाला दुसरा तिसरा फेकायचं काम नाही. अशा पद्धतीने असतं. तर घोडा फेकीतील फेकलेला घोडा जर सीमाकलक रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदाहरणार्थ घोडा फेकीचे अंतर 5 मीटर असेल तर उमेदवाराला 6 गुण देण्यात येतील. जसं की तुम्ही बघू शकता दिलेलं आहे. 5 मीटरच्या वरती फेकला 6 गुण तुम्हाला भेटतील असं सांगता येईल. ओके, त्यानंतर घोडा फेक मध्ये पात्र होण्याकरता उमेदवारांना किमान 4 गुण मिळणे आवश्यक राहील. इथे तुम्हाला कंपल्सरी 4 गुण पाडायचे आहे घोडा फेक मध्ये. तिथं 10 धावण्यामध्ये 10 आणि 4 14 गुण तुम्हाला कंपल्सरी 30 पैकी. ओके, तिथे 20 गुण होती ते इथं प्रत्येकासाठी इथं काउंट करून घ्यायचं. इथं 10 आणि 25 35 इथे 30 असं असणार आहे अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर इथं तांत्रिक अर्थ गुणवत्तांची पद्धती सगळ्यांसाठी सेम असणार आहे. ओके, तर टेन्शन नाही घ्यायची. तर तांत्रिक अर्थ गुण एकूण गुण 10 गुण असणार आहे. अटींची पूर्तता केल्यास गुण असणार आहे. ज्यांच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल त्यांना इथे लिहिले गेलेले आहे. यापैकी एक अट कधी पूर्ण करत असाल तर 2 गुण तुम्हाला भेटतील. ओके, तुम्ही कधी त्याच्यानंतर खेळाडूमध्ये प्रावीण्य मिळालेल्या व्यक्तीचा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त असल्यास त्यांना यापैकी 2 अट पूर्ण करीत 3 गुण मिळणार आहे. म्हणजे तुम्ही 2 प्रमाणपत्रांना तुम्हाला 3 गुण भेटणार आहे. जसं तुम्ही 3 प्रमाणपत्रांना तुम्हाला 4 गुण भेटणार आहे असं असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही कधी माजी सैनिकामध्ये असणार आहे तुम्हाला यापैकी 3 अटी पूर्ण करीत असतील तर तुम्हाला 4 गुण भेटतील. म्हणजे तिन्ही प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 4 गुण भेटतील असं ते असणार आहे. अशा पद्धतीने समजून घ्यायचं आपल्याला. जर NCC प्रमाणपत्र असेल तर यापैकी तुम्ही 4 अटी पूर्ण केल्या तुम्हाला 5 गुण भेटतील. त्यानंतर NCC प्रमाणपत्र असेल तर यापैकी 5 अटी पूर्ण केल्या 7 गुण भेटतील. त्यानंतर नागरी संरक्षण सेवेतील परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असाल आपल्याला 6 अटी पूर्ण केल्यास 8 गुण भेटतील. आणि आपण जड वाहन चालक परवाना धारक उमेदवार असेल तर वरील सर्व अटी पूर्ण केलेल्या आपल्याला 10 गुण भेटतील. अशा पद्धतीने असणार आहे. तुम्हाला म्हणजे समजून सांगितलं आहे कशा पद्धतीने असणार. तुम्ही कधी एखादं सर्टिफिकेट दिलं तर 2 गुण, 2 सर्टिफिकेट दिले हे 3 गुण. प्रत्येकाचा असा दुसरा नियम कधी पाडला 3 गुण. अशा पद्धतीने तुम्हाला गुण भेटले जाणार आहे. ओके, असे 10 गुण पर्यंत तुम्हाला चान्स मिळणार आहे. इथं शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतर तांत्रिक अर्थ गुण विचारले घेतले जातील. अशा पद्धतीने शारीरिक चाचणी झाल्यानंतर हे गुण तुम्हाला तिथे ऍड करून भेटतील. म्हणजे तुम्हाला सिलेक्शन व्हायचे चान्सेस एक्स्ट्रा मध्ये बेनिफिट असणार आहे. कोणी आउट ऑफ जर पाडले तर आउट ऑफ पेक्षा पण तुम्ही अजून आउट ऑफ निघून जातात पुढे. अशा पद्धतीने असतो. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ही जी भरती होमगार्ड भरतीच्या नोंदणी 25/7/2024 ते 14/8/2024 पर्यंत असणार जळगावसाठी. बरं,
जळगावसाठी सांगतोय आणि सातारासाठी 15/7 पासून ते 31/7 पर्यंत चालू आहे, आणि बाकीच्यांसाठी 25/7 पासून ते 14/8 पर्यंत आणि 25/7 पासून 10/8 पर्यंत असणार आहे, असं आहे. चंद्रपूरसाठी 10/8 पर्यंत आहे. अशा पद्धतीने मला दाखवले, पण ते बी आहे. अशी पद्धती मी इथं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. संकेतस्थळावर असं क्लिक करायचं आहे, तिथून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. इथून आपण क्लिक पण करू शकतो अशा पद्धतीने. ओके, तुम्हाला मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, तुम्ही इथं वाचू शकता. सगळ्यात आधी अर्ज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या संकेतस्थळावर जायचं आहे. फक्त आपल्याला इंग्रजी या भाषेतूनच आपल्याला भरायचं आहे. असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरवायची आहे. त्याच्यानंतर उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक, त्यानंतर व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवारास आधार कार्ड क्रमांकाच्या राह्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. एका आधार कार्डवर आपल्याला एकच अर्ज भेटणार आहे, म्हणजे आपल्याला एकच अर्ज करायचा आहे असं सांगितले गेले आहे. उमेदवारांच्या ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाणे अंतर्गत आपल्याला पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हा अर्ज दाखल करता येईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये येतो त्या जिल्ह्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ज्या तालुक्यामध्ये आपण राहतो त्या तालुक्याच्या नियर बाय आपल्याला भरून घ्यायचं आहे. जे पोलीस स्टेशन आपल्या अंडरमध्ये येतं त्या पोलीस स्टेशनलाच टाकायचं आहे. दुसऱ्या जिल्ह्याला टाकून देताना जागा पाहून असं चालणार नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेन्यूमध्ये जाऊन आपल्या छायाचित्रण प्रत काढायची आहे. त्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या सर्व मजकूर छापून येईल व त्यानंतर त्यावरून आपला वर्तमानचा एक फोटो चिटकावा. मराठी मधील नावाच्या उमेदवारांना स्वतः पेनने लिहायचे आहे व इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. फक्त आपल्याला फोटो चिपकायचा, मराठीमध्ये आपलं नाव टाकायचं सांगितलं. प्रिंटआउट काढल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख तुम्हाला सांगितली जसं 14/8/2024 जळगावची. तर तिच्यात आपल्या अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करण्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. सगळ्यांसाठी शारीरिक चाचणीसाठी नंतर आपल्याला सांगण्यात येईल. ओके, तर कागदपत्र पडताळणीची शारीरिक क्षमता चाचणी करिता अनुक्रमांक 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे अर्ज आवश्यक कागदपत्रे उमेदवारांच्या स्वतः सिग्नेचर केल्याची छायाचित्र व प्रति अर्जासोबत जोडाव्यात व अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे व 2 फोटो मूळ कागदपत्र नोंदण्याच्या वेळी पडताळणी करून बंद राहील. अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला मूळ कागदपत्रासोबत ते जायचे. त्याच्यानंतर उमेदवारांची नोंदणी करता स्वतः खर्चाने उपस्थित राहावे लागेल. नोंदणी दरम्यान किंवा प्रवास दरम्यान कोणतेही आपल्या दुखापतीत झाल्या त्यात संपूर्ण जबाबदारी उमेदवारांचीच राहील अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे खाली येऊया. आता बसून घेऊया आपण स्टेप बाय स्टेप सगळं पटापट. तर आता पात्र उमेदवारांकरता अंतिम निवड आधी पथकानुसार रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे. पात्र उमेदवारातील अंतिम निवड पथकानुसार रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारे ज्यांना गुण जास्त मिळतील ग्राउंडमध्ये त्यांच्यासाठी आधारे निवडले जातील. तर समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीचे वयाने ज्येष्ठ असल्यास उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. समजा तुमचे 30 पैकी तुम्ही 30 गुण पाडले शारीरिक चाचणीमध्ये, उदाहरण सांगतो तुम्हाला 30 आहे, अजून 2 जण 30 गुण आहे, जागा तिथे एकच भरायची. तर ते काय केले, ज्यांचं वय जास्त असेल, ज्येष्ठ असेल, तुमच्यापेक्षा मोठा जो असेल वयामध्ये त्याला इथं ची जागा भेटणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तसेच वय सामान्य असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक अर्हता प्रमाणपत्राच्या आधारे निवड केली जाईल. तुमचं वय जर समान असेल तर तुमचं शैक्षणिक जे शिक्षणामध्ये जास्त टॉपर असेल, ज्यांनी जास्त शिक्षण घेतलं त्याच्या आधारे निवड केली जाईल, किंवा तांत्रिक अर्थात जे सर्टिफिकेशन वगैरे असतील त्याच्या आधारे आपली निवड केली जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. यापूर्वी होमगार्ड संघटनेमध्ये अकार्यक्षम बेशिस्त ठरल्यास, न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्यास सेवा समाप्त केले व होमगार्ड नोंदणीचे अर्ज करण्यास अपात्र ठरली. मात्र स्वच्छते व राजीनामा दिलेल्या होमगार्ड विविध अटी व पूर्ण करीत असतील तरच अर्ज करण्यास पात्र राहतील अशा पद्धतीने सांगितलं आलेलं आहे. तर आपल्याला 9 नंबरला पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असावा. शारीरिक विलंघनाचा असलेले उमेदवार नोंदणी प्रमाणपत्र अपात्र असतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. बेरोजगार व्यक्ती होमगार्ड नोंदणीसाठी अपात्र असतील. बेरोजगार व्यक्ती होमगार्ड नोंदणीसाठी अपात्र असतील. जे बेरोजगार असतील
ते होमगार्ड नोंदणीसाठी अपात्र असतील अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. उमेदवार ज्या कार्यालयाच्या स्थापनेवर कार्यरत आहे अशा कार्यालयांच्या होमगार्ड मध्ये नोंदणी व होमगार्ड होण्यासाठी तसेच वेळोवेळी कर्तव्य प्रशिक्षणासाठी सवलत मंजुरीचे दिले जाणारे लेखी संमती पत्र लागणार आहे आपल्याला. अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ज्या वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करता आता ऑनलाईन त्याच्यावर तुमची अंतिम गुणवत्ता यादी टाकण्यात येणार जिल्ह्यावाईज. ते निवड झाल्यानंतर तुम्हाला ते पण व्हिडिओ टाकून देणार, काही टेन्शन नाहीये. पथक निराई रिक्त जागा संख्या कमी जास्त करण्याचे तांत्रिक कार्यावर होमगार्ड सदस्य नोंदणी रद्द करणे या तारखेची देण्याचे अधिकार सदस्य अध्यक्ष व जिल्हा समन्वयक यांच्या राखून ठेवलेले आहे. अर्ज भरलेल्या काही अडचणी असणार आपल्याला होमगार्ड जिल्हा जळगाव जिल्ह्यासाठी तर नंबर दिलेला आहे त्यांनी, त्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही कार्यालयाच्या टायमाच्या वेळेमध्ये. ओके, पण प्रत्येक जिल्ह्याचे नंबर भेटून जातील तुम्हाला. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची खालीलप्रमाणे अशा पद्धतीने भरायचं आपल्याला. होमगार्ड विभागाच्या या साईडवर जायचं, आपल्या संकेतस्थळात जाऊन आपला इथे लिहिले गेले एचजीएस एम्प्लॉयमेंट या मेन्यू मध्ये नीट लक्षात ठेवायचे. एचजीएस एम्प्लॉयमेंट या मेन्यू मध्ये ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्म हा सबमिट निवडावा. ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्म हा सबमिट निवडावा. तर तुम्हाला मी आता ते दाखवणार आहे शेवटी या व्हिडिओ झाल्या आता म्हणजे लास्टला तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने असणार. तर सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करावा. त्यानंतर ज्या जिल्ह्यातील आपण नोंदणी जाहिरात आली आहे असेल तसेच तेथे आपले जिल्हे मेनू व उपलब्ध असतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेले. त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्यामध्ये हद्दीतून राहत त्या विभागाच्या होमगार्ड पथकामध्ये येते ते पथक आपल्या पोलीस ठाणे सिलेक्ट करावे व तसेच खाली तक्त्यावर पाहावा अशा पद्धतीने सांगितलेलं आले आहे. तिथे जळगाव जिल्ह्याची संपूर्ण माहिती दिलेली. होम पथक अंतर्गत पोलीस स्टेशनने व अनुशेष व पुरुष व महिला एकूण जागा. तर जळगाव जिल्हा 1 नंबर जिल्ह्यासाठी जिल्हा पेठ व जळगाव शहर व तालुका MIDC व रामानंद शनीपेठ नशिराबाद अशा एकूण इथे 50 जागांची भरती आहे इथं जळगाव जिल्हा जळगावसाठी. कशासाठी? जळगावच्या शनीपेठसाठी, जळगावच्या शनीपेठ MIDC साठी. पुरुष 30 उमेदवार आहे, महिला 20 उमेदवार अशा पद्धतीने 50 जण. अंबळनेर व मारवड आपल्याला हे निवडायचे. आपण अंबळनेरसाठी भरत असाल तर अंबळनेर किंवा मारवड आपलं पोलीस स्टेशन निवडायचं आहे. आणि जळगाव जिल्ह्यातून भरत असाल त्यांनी तर जलजापेठ, जळगाव शहर, तालुका, MIDC व रामानंद व शनीपेठ व नशिराबाद असे 6 इथं 1 2 3 4 5 6 जे 6 इथं नाव दिलेले आहेत पोलीस स्टेशनचे. हे आपण 6 पैकी एक नाव निवडू शकतो जळगाव जिल्ह्यासाठी. इथं आपल्याला 21 पदांची भरती. इथं 14 अंबळनेरसाठी 14 14 पुरुष आहे आणि 7 महिला असणार आहे. अशा पद्धतीने नावं दिलेली आहे. इथं वाचू शकता तुम्ही. ती नावं वाचून दाखवतो लागलं तुम्हाला. भडगावसाठी दिलेलं आहे. भडगावसाठी इथं एकूण 7 जागा आहे. तर पुरुषसाठी 3, महिलांसाठी 4. तर भुसावळसाठी पण 3 पोलीस स्टेशन दिलेले इथं. तर भुसावळ बाजारपेठ व भुसावळ शहर व भुसावळ तालुका अशा यांच्यासाठी 29 जागांची भरती. पुरुषांसाठी व महिलांसाठी 10 एकूण 39 जागा आहे. अशा पद्धतीने इथं आपल्या जिल्ह्यांची नावं आपण इथं वाचू शकता. आता आपण काही आता खाली इथं गेले तर खाली आपण वाचून घेऊ आता एकदा. असं 40 साठी दिलेले आहे. त्यानंतर चोपडा, त्यानंतर आपल्या चोपडा 40 साठी 19 जागा. त्यानंतर चोपड्यासाठी 18 जागा दिलेल्या आहे. त्यानंतर धरणगावसाठी आपल्याला 17 जागा, एरंडोलसाठी 11 जागा, फैजपूरसाठी 6, जामनेरसाठी 26 जागा इथं, जामनेर पहूर फत्तेपूरसाठी. ओके, चोपडा शहर ग्रामीण आढावा तशा प्रकारे 40 शहर तालुका वारे, मुक्ताईनगरसाठी 9 जागा, पाचोऱ्यासाठी पाचोरा पिंपळगाव 17 जागा. त्यानंतर पारोड्यासाठी 6 जागा, रावेरसाठी 42 जागा दिलेल्या आहे. त्यानंतर इथं सावदा व निंबोरासाठी 4 जागा. त्यानंतर वरणगाव व मुधोळसाठी 16 जागा आहे टोटल. महिला पुरुष धरून यावलसाठी 17 जागा. अशा 300 टोटल इथं 325 जागांची भरती. इथं पुरुषांसाठी 213 जागा आहे. महिलांसाठी 112 जागा आहे. टोटल आपली 325 जागांची भरती असणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला आधार कार्ड आपला 12 अंकी आधार कार्ड क्रमांक काळजीपूर्वक भरावा. ओके, आधार कार्ड नंबर आपल्याला चांगल्या प्रकारे भरून घ्यायचा आठवणीने व चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठरला जाईल. चुकीचा अर्ज कधी भरला तो अर्ज तुम्हाला बाद होणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर लिंक, पूर्ण पत्ता टाकायचा व शिक्षण टाकायचं, आपला व्यवसाय व ईमेल आयडी ही माहिती काळजीपूर्वक भरावी अशा पद्धतीने सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला वरील जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्या प्रामाणिक तांत्रिक अर्थ ज्यांच्या सिलेक्ट
त्यांची संख्या सिलेक्ट करावी. त्यानंतर आपल्याला उमेदवारांना उदाहरणार्थ जडवान, चालक परवाना किंवा परिवात्य प्राप्त खेळाडू, NCC B सर्टिफिकेट, C सर्टिफिकेट असेल अशा उमेदवारांना संख्या 3 राहील अशा प्रकारे सांगितले. संख्या 3 राहील अशा प्रकारे सांगत आहे. जन्म दिनांक, उंची सेमी मध्ये व काळजीपूर्वक भरावी. आपल्याला जन्मदिनांक टाकायची, उंची टाकायची, आपली सेमी मध्ये भरायची आपल्याला उंची वगैरे सगळं. अर्ज सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्यासाठी पेजवर जाल व त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि जन्मदिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून प्रिंट A4 पेजवर काढावी व नोंदणी करता येताना आवश्यक कागदपत्रासह करावी अशा पद्धतीने सांगितले. व कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस आपण इथं कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा अशा पद्धतीने सांगितलं आलेलं आहे. तर आपण रात्रीच्या टायमाला अर्ज भरायचा आहे, कारण की दिवसाच्या टायमाला कार्यालयाची कामं चालू असतात यांचे, तर साईट कधी चालत नसते. तर रात्री कसं कामकाज बंद संध्याकाळच्या 6 वाजेनंतर, त्यानंतर तुम्ही अर्ज भरायचा असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. सगळ्या जिल्ह्यांसाठी सेम माहिती असणार आहे. फक्त आपल्या जिल्ह्यांची आपल्याला किती जागा निघल्या ते बघून घ्यायचे आहे. आता तुम्हाला हे सांगायचं बाकी राहिलं की अप्लाय कसं करायचं तुम्हाला मी साईडवर घेऊन चालतो. परत आता तिथं काय सांगितलं त्यांनी आपण आता एकदा परत बघूया. आता इथं खाली गेले असेल त्याला, तर इथं आपल्याला इथं जायचं. आपल्याला सगळ्यात आधी HGL एम्प्लॉयमेंट मध्ये ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्म, तर इथे HGL एम्प्लॉयमेंट मध्ये जायचं आपल्याला. हे बघायचं HBL एम्प्लॉयमेंट. ओके, इथं आल्यानंतर आपल्याला इथं यायचं HBL एम्प्लॉयमेंट. त्यानंतर ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्म आपल्याला इथं क्लिक करायचं. इथं आपल्याला एम्प्लॉयमेंट शेड्यूल दिलेला आहे, रिझल्ट दिलेला आहे, रिझल्ट वगैरे पण आपल्याला इथं दिसून जाईल. त्यानंतर आपल्याला शेड्यूल, रिझल्ट, ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्म, त्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन प्रिंट, त्यानंतर आपल्याला एडिटसाठी ऑप्शन दिलेलं आहे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन. तर आपल्या ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्मवर क्लिक करायचं. इथं आल्यानंतर इथं क्लिक करून घ्यायचंय. ओके, इथं क्लिक केल्यानंतर 1 मिनिट वेट करून घ्या. आता इथं आल्यावर तुम्ही बघू शकता असा तुमच्या पेज ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. आता इथे बघा सातारा येणार आहे. साताऱ्याची चालू झालेली 15 तारखेपासून, तर त्यांचंच नाव येणार आहे. उद्यापासून बाकी जिल्ह्यांची नावं इथे ऍड होणार आहे. जसं की जळगाव, नांदेड, तुम्हाला जे सांगितले मी आता त्या जिल्ह्यांची नावं इथं चालू होऊन जातील, इथं दिसायला लागून जातील तुम्हाला. तर सातारापुरती आपण क्लिक करायचं. आता तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते. इथं औंध व आपलं पोलीस स्टेशन आपल्याला चेक करायचं. इथं आपण कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये, सध्या मला आपण साताऱ्याचं, मी पण प्रॉपर नाही औंध दुसरा देतो. इथं आपल्या पद्धतीने पोलीस स्टेशन जवळ नियर बाय निवडून घ्यायचं युनिट झोन नुसार. त्यानंतर आपल्याला इथे काय टाकायचं, आपल्याला फुल नाव टाकायचं, आपलं आडवं नाव, सगळ्यात स्वतःचे आडवं नाव टाकायचं आहे आपल्याला. फुल नेम मध्ये आडवं नाव, स्वतःचे नाव व वडिलांचे नाव इंग्लिशमध्ये, आपले फक्त इंग्रजीमध्ये लिहायचे. ओके, त्यानंतर इथं आधार कार्ड नंबर टाकायचा या बॉक्समध्ये. त्यानंतर परमनंट ऍड्रेस टाकून द्यायचा पूर्ण. त्यानंतर ईमेल ऍड्रेस, आपलं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आपल्या हाईट किती सेंटीमीटर मध्ये इथं क्लिक करून घ्यायचंय. इथं ऑप्शन देत आहे का आपण बघू, 1 2 3 4. इथं आपल्याला क्लिक करायचं, असं पुढे पुढे करायचं, नाही तर आपण कट करून डायरेक्ट पण टाकू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं मेल फिमेल मध्ये भरायचं. आपण लेडीज साठी फिमेल, मेल साठी मेल करून घ्यायचंय. एज्युकेशन आपण टाकू शकतो पोस्ट ग्रॅज्युएशन, पण दिलेलं जसं 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन, तर आपल्याला जास्तीत जास्त जेवढं शिकले तेवढं टाकून द्यायचंय. ओके, काही हरकत नाही. आपण 10वी पासवर 10वी धरूया इथं. आता प्रोफेशन आपण इथं बघू शकता. लेबर, फार्मर, सेल्फ बिझनेस, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, हाऊसवाईफ, त्यानंतर डॉक्टर, ऍडव्होकेट, ऑदर अशा प्रकारे निवडायचे. ज्यांचं इथं काही नसेल, शेती वगैरे दुसरं काही ऑप्शन असेल इथं ऑदर करून टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्या इथं. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला टेक्निकल सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का, किती सर्टिफिकेट आपल्याकडे 1 2 3 जे तुम्हाला मी सांगितलं होतं तिथं 7 सर्टिफिकेट मी दाखवले होते बघा. त्याच्यापैकी किती आहे आपल्याकडे नसेल तर 0 नील करायचं, इथं राहू द्यायचं 0. आपण यापूर्वी होमगार्डामध्ये काम केले होते का, तर नाही तर आपल्याला काय करायचं, नो करून द्यायचे. ओके, अशा पद्धतीने आणि त्याला सेव्ह करून द्यायचं. एवढं आपल्याला फॉर्म भरायचा. सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर नंतर नेक्स्ट पेज ओपन होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती भरावी लागणार आहे काय, आता मला पण नाही माहिती, तर आपल्याला मी इथं शॉर्टकट दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण फॉर्म भरून दाखवूया. तर संपूर्ण फॉर्म भरायचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकून देईल. हे तुम्हाला तोपर्यंत माहिती दिलेली आहे, तर उद्या दिवशी मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवीन. आता पुरती मी माहिती वाचून वगैरे घ्या. तर उद्या जास्तीत जास्त जिल्ह्यांचे फॉर्म अप्लाय होणार आहे, त्या टायमाला तुम्हाला भरून दाखवतो मी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं. आणि तुम्हाला डाऊट वगैरे नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. 100% तुम्हाला 100% त्याचं उत्तर देईल. नंतर तुम्हाला आपल्या मित्रांसोबत पण शेअर करायचं. त्यांना जॉबची रिक्वायरमेंट असेल, स्वतःचे काम करून वगैरे तुम्हाला जर पार्ट टाइम मध्ये करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता.
आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला, वर बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे. ओके गाईज, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत गाईज, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.